जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर संचय नवीन इंडस्ट्री व्हिडिओमध्ये. तर फॅमिली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चंद खोटे सिक्के जो चले नहीं बाजार में. अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा देखीलची आय डी लिंक आपल्या आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला 2 प्रेसेट दिलेले आहेत, एक बिटबुक मार्क प्रेसेट आणि एक शिकबेट प्रेसेट. तर दोन्ही प्रेसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीचं अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता, सिम्पली काहीचं अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगलाच आहे मी PNG हाईड करून दिलेले आहेत, ते अनहाईड करून घ्या. मी PNG जस्ट हाईड करून दिलेले आहेत, ते पहिला अनहाईड करून घ्या. अनहाईड केल्यानंतर पुढे एक मी व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे, त्याचं साऊंड म्यूट करा आणि ब्लेंडिंग ऑन ऑपोजिटमधून लाईटवरून स्क्रीन इफेक्ट द्या. स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. तुम्ही तर तुमचं देखील इथं फोटो यूज करू शकता. जस्ट मित्रांनो, काय करायचं आहे, फोटोला सिलेक्ट करा. बघू शकता इथं जस्ट काय करायचं आहे, फोटोला इथं सिलेक्ट करा. इथं फोटोला सिलेक्ट करतो. याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. व्यवस्थितरित्या मित्रांनो इथं बॉर्डरला सेट करायचा आहे फोटो. बघू शकता इथं व्यवस्थितरित्या मी इथं सेट करतो. जस्ट ह्या फोटोला मी सांगतो तिथवर वाढवायचं आहे. 6.20पर्यंत वाढवा. स्टार्टला की द्या आणि एंडला की द्या. बघू शकता स्टार्टची जी की आहे ती अशी सिम्पली मित्रांनो लेफ्ट साईडला मूव म्हणजे राईट साईडला मूव करायचे, म्हणजे असं राईट साईडला अशी मूव करायची आहे. सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. लॉंग प्रेस करून सिम्पली सॉंगच्या वरती इमेज घ्यायचा आहे. बघू शकता मी सॉंगच्या वरती इमेज घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर तोच अजून एकदा इमेज आपल्याला ॲड करायचा आहे. याला पूर्णपणे लास्टला घ्या. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. तोच आपल्याला अजून एकदा इमेज ॲड करायचा आहे. आणि 7.24 म्हणजे आता काय करायचं आहे, तो इमेज मित्रांनो 6.20 नंतर 7.24, 9.3, 10.7, 11.16, 12.21 आणि 14.2 असं मित्रांनो नेक्स्ट एक बिटला स्प्लिट करायचं आहे. आणि हा जो व्हिडिओ इफेक्ट आहे याला लॉंग प्रेस करून सिम्पली वर घ्या. सिम्पली मित्रांनो काय अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला पहिला इफेक्ट इथून कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर सॉंगच्या जो वरती आपण बघू शकता जे आपण टेक्स्ट PNG ॲड केलेले आहेत त्या टेक्स्ट PNG आपण सॉंगच्या जो वरती इमेज ॲड केलेला आहे त्या सॉंगच्या वरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला 2 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर डबल बीट पैसे यायचं आहे. 6.20 नंतरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. 6.20 जवळ एक बीट आहे, त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला 3 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर जो आत्ता आपण इमेजला इफेक्ट दिला त्या समोरच्या इमेजला म्हणजे इथं व्हिडिओ इफेक्ट आहे त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे व्हिडिओ इफेक्टच्या खालच्या. बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो बघू शकता पहिला झाला, दुसरा झाला, आता ते बघू शकता 1, 2, 3 चौथा इफेक्ट इथून कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर मित्रांनो आपण 3 इमेज झालेले आहेत. आता व्हिडिओ इफेक्ट नंतर जो इमेज आहे त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला 5वा इफेक्ट इथून कॉपी करा मित्रांनो. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. 5वा इफेक्ट बिटमार्क प्रेसेटला या. 5वा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता बघू शकता आपण आता मी सांगतो त्या बीट जवळ यायचं आहे. 10.6च्या बीटला 10.7 पैसे एक बीट आहे, त्या समोरच्या बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो काय करायचं आता 6वा इफेक्ट इथनं कॉपी करा. 6वा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता मी सांगतो त्या बीट जवळ या.
11.6 नंतर जी बी म्हणजे 11.6 नंतर जो इमेज आहे त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा शेक इफेक्ट प्रेसेटमधला लास्टून 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बेटमार्क प्रेसेटला आहे. बेटमार्क प्रेसेटला आल्यानंतर लास्टून 2 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा शेक इफेक्ट प्रेसेटमधला लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बेटमार्क प्रेसेटला या. बेटमार्क प्रेसेटला आल्यानंतर सगळ्यात लास्टच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. मित्रांनो आपण ऑल इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. सिम्पली आता मित्रांनो आपल्या टेक्स्ट जो PNG आहेत त्याला इफेक्ट पेस्ट म्हणजे ॲड करायचं आहे. त्याच्यावरती पहिल्या PNGवरती क्लिक करा. म्हणजे जे मी PNG ॲड करून दिलेले आहेत इफेक्ट्समध्ये जावा. ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट सिलेक्ट केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. इन 20 ठेवा, 20 सेकंद ठेवा आणि आउट देखील 20 सेकंद ठेवा. इन आउट 20 सेकंद ठेवायचे आहेत. बघू शकता 20 सेकंद 20 सेकंद 20 सेकंड 20 सेकंड. सिम्पली हा इफेक्ट इथनं कॉपी करा आणि जेवढे काही आपले टेक्स्ट PNG आहेत त्या सर्व टेक्स्ट PNGला हा इफेक्ट एक एक करून पेस्ट करून घ्या. मी एक एक करून इथं पेस्ट करून घेतो. मित्रांनो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ व्हील कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. मी सिम्पली मित्रांनो 11 ठेवतो. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन 1 नंबर ऑप्शन दिसेल नन त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो इथे आपल्याला बॉर्डर ॲड करायची आहे. तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. प्रत्येकाने याची एक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो काय करायचं आहे आता जस्ट कोपरा शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्यूशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 1080 पिक्सेलमध्ये एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाला लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.